लिहिता येणं, वाचता येणं हा जसा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे, त्याच पद्धतीनं अनेक कौशल्ये अशी आहेत की त्या विद्यार्थ्यांच्या अंगी येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि त्यालाही आपण शिक्षणच असं म्हणतो. त्यातील एक कौशल्य म्हणजे सर्वांसमोर येऊन निर्भीडपणे आपले विचार व्यक्त करणं. ते धाडस माझ्या पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांमध्ये यावं यासाठी मी कायमस्वरूपी वेगवेगळे उपक्रम घेत असतो. आज मी इयत्ता नर्सरीच्या अतिशय लहान वयोगट आहे, 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. शिकवलेला भाग त्यांना सर्वांसमोर येऊन म्हणायला सांगितला आणि इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठीमागं म्हणायला सांगितलं. तर अतिशय कौतुक वाटतं ह्या लहान विद्यार्थ्यांचं की त्यांनी अतिशय निर्भीडपणे आज समोर येऊन आपले विचार व्यक्त केले, सर्वांसमोर बोलून दाखवलं. ज्युनियर आणि सिनियरचे विद्यार्थी वयोगट मोठा असल्यामुळे सर्वांसमोर बोलू शकतात, पण नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी बोलणं कौतुकास्पद वाटलं. त्यातील एक आश्चर्याची बाब म्हणजे 8 दिवसापूर्वीच हिंगणी या गावावरून आपल्या प्रशालेमध्ये एक विद्यार्थी येत आहे. त्याच्या पालकाचंही विशेष कौतुक वाटतं की ते इतक्या लांबून विद्यार्थ्याला सोडायला येतात, न्यायला येतात आणि त्याही विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आजचं प्रेझेंटेशन केलं. अतिशय आनंद झाला की बऱ्याच वयोगटातील माणसं असतात, मोठा वयोगट असतो, त्यांनाही समोर गेलं की पाय लटलटतात, भीती वाटते, जे बोलायचं असतं ते विसरून जातं. पण माझ्या आज 3 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी न घाबरता त्यांचं जे आम्ही शिकवलेला भाग होता तो सर्वांसमोर म्हणून दाखवला आणि ते व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वांनी नक्की पहा. धन्यवाद.